नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, अर्थशास्त्र या विषयातील प्रश्नपेढीच्या आकृत्यांच्या संदर्भातील प्रश्नांची माहिती आपण अभ्यासत आहोत. मित्रांनो, यापूर्वी आपण तक्त्यांच्या संदर्भातली प्रत्येक तक्त्याची माहिती अभ्यासली. आता आकृत्यांचा जो भाग आहे त्या आकृत्यांच्या भागाची देखील आपल्याला माहिती अभ्यासायची. आकृत्यांचे जे प्रश्न आहेत ते संपूर्ण प्रश्न आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. म्हणजे तुमच्या सगळे आकृत्यांचे प्रश्न लक्षात येतील, कशा पद्धतीने ते सोडवले पाहिजे, कशा पद्धतीने त्याची उत्तरं लिहिली पाहिजे, किती मार्काला किती प्रश्न असतात, कशा पद्धतीचे प्रश्न असतात, हे सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी लक्षात येणार आहे. मित्रांनो, चला पाहूया प्रश्न कशा पद्धतीने दिलेला आहे. पहिली आकृती या ठिकाणी दिलेली आहे. आकृतीचं निरीक्षण करून तुम्ही थोडासा अभ्यास करू शकता. आकृती कोणत्या प्रकरणातली आहे, कशाच्या संदर्भातली आहे, कोणत्या घटकांच्या संदर्भातली आहे, हे आधी समजून घेतलं तर बाकीचे प्रश्न तुम्हाला समजून घ्यायला अवघड जाणार नाही आहेत. पहा, एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता ह्या दोन संकल्पना ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत. एकूण उपयोगिता वक्र आणि सीमांत उपयोगितेचं वक्र असे दोन वक्र दिलेले आहेत. त्याच्या संदर्भातली ही आकृती आहे. म्हणजे उपयोगिताचे जे प्रकरण आहे त्यामधील एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेचा जो संबंध आहे त्या संबंधांवरती आधारित असलेली ही आकृती आहे. हे संबंध तुमच्या लक्षात असतील, संबंध तुम्हाला माहिती असतील तर यावरती कोणतेही प्रश्न विचारले तरी तुम्ही सोडवू शकाल. आता आकृती दिल्यानंतर आकृतीवरती आधारित असलेले प्रश्न देखील ह्या ठिकाणी दिलेले आहेत. किती मार्काचा प्रश्न आहे त्यानुसार आपली उत्तरं निश्चित होणार आहे. पहिला प्रश्न पाहूयात, कशा पद्धतीचा कोणता प्रश्न विचारलेला आहे. प्रश्नांमध्ये पहिला प्रश्न आहे, एकूण उपयोगिता वाढते तेव्हा सीमांत उपयोगिता टिंबटिंब अशा या पद्धतीचा हा प्रश्न आहे. आणि त्याला गुण देखील आपण पाहू शकता, 1 गुण दिलेला आहे. 1 गुणांचा हा प्रश्न आहे. 1 मार्कासाठी प्रश्न असल्यामुळे जास्त आपल्याला माहिती या ठिकाणी लिहायची नाही, फक्त त्याच्यातला संबंध जो आहे तो संबंध विचारात घेऊन सांगायचा आहे. एकूण उपयोगिता वाढते, एकूण उपयोगिताचा वक्र तुम्ही या ठिकाणी पहा. एकूण उपयोगिता वाढते म्हटले, ही जी वाढ आहे तर एकूण उपयोगिता जेव्हा वाढत असते तेव्हा सीमांत उपयोगितेच्या बाबतीतलं निरीक्षण करा आणि ते कशी आहे हे ह्या ठिकाणी संबंधात पहिला सांगायचे. इथून इथपर्यंत जी वाढ होत आहे त्या वाढीपर्यंतचा भाग आणि सीमांत उपयोगितेचा जर भाग तुम्ही त्या काळातला पाहिला तर दोघांचा संबंध तुमच्या लक्षात येईल. एकूण उपयोगिता वाढत जाताना दिसते तर सीमांत उपयोगिता ही मात्र घटत जाताना दिसत आहे. म्हणून एकूण उपयोगिता वाढते तेव्हा सीमांत उपयोगिता जी आहे ती घटत जाते. हा पहिला संबंध या ठिकाणी आपल्या लक्षात येणार आहे. हा जो संबंध आहे त्यासाठी आपल्याला 1 मार्क होता. ओके, 1 मार्काचा हा प्रश्न होता. अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहू शकता. यानंतर पाहूयात दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न प्रश्न विचारलेला आहे, आकृतीवरती आधारितच असलेला प्रश्न आहे. कोणत्या बिंदूनंतर समाधानाचे रूपांतर असमाधानामध्ये होते? आणि या प्रश्नासाठी देखील 1 गुण दिलेला आहे. आता कोणत्या बिंदूनंतर विचारलेले आहे. बिंदू तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अनेक बिंदू दिलेले आहेत. एकूण उपयोगितेचे पण बिंदू आहेत, सीमांत उपयोगितेचे देखील बिंदू आहेत. मग कोणत्या बिंदूनंतर, आता बिंदूला नावं पण दिलेली नाही आहेत. ओके, बिंदूंना नावं पण दिलेली नाहीत. त्यामुळे कोणत्या बिंदूनंतर तुम्ही म्हणाल तर हे ह्या ठिकाणी सांगता येणं तसं थोडंसं अवघड आहे बिंदूचं नाव नसल्यामुळे. मग तुम्ही असंही सांगू शकला असता, 6व्या नगसंख्येनंतर समाधानाचे रूपांतर असमाधानामध्ये होत आहे. 6वा जो नग आहे, या ठिकाणी नग संख्या दिलेली आहे, वस्तूचे नग. 6वा जो नग आहे त्याच्यानंतरचा जर भाग पाहिला तर तिथं निगेटिव्ह आपल्याला समाधान मिळतं आहे. हे जे आहे ते ऋण समाधान आहे. त्यामुळे ते 6व्या नगानंतर आहे असंही म्हणता येईल. आणि प्रश्नात मात्र बिंदूनंतर विचारलेलं आहे. त्यामुळे आता उत्तर सांगताना बिंदूनंतर जर सांगायचं म्हटलं तर आपल्याला इथं 2 बिंदू दिलेले आहेत. पहा, कमाल बिंदू आणि समाधानाचा बिंदू असे 2 बिंदू दिलेले आहेत. तर हा जो प्रश्न विचारलेला आहे हा प्रश्न ह्या 2 घटकांवरती आधारित असलेला प्रश्न आहे. ह्या 2 बिंदूंच्या संदर्भातला विचारलेला प्रश्न आहे. त्यामुळे याचं उत्तर तुम्ही असंही लिहू शकाल की कमाल बिंदू आणि समाधानाच्या बिंदूनंतर, हा जो बिंदू आहे तो कमाल बिंदू किंवा समाधानाचा बिंदू म्हटलं जातं. या बिंदूनंतर हे जे समाधान आहे हे कमी होत जाणार आहे. हे कमी व्हायला म्हणजेच असमाधान मिळायला सुरुवात ह्या ठिकाणी होते ह्या बिंदूनंतर. ह्या 2 बिंदूंनंतरच
ही स्थिती पाहायला मिळते. बिंदूंच्या संदर्भात विचारलं तर मग हे बिंदू तुम्ही सांगू शकाल आणि नगसंख्येनुसार विचारलं तर मग 6व्या नगसंख्येनंतरचं समाधान असमाधान आहे असं म्हटलं जातं. यानंतर तिसरा प्रश्न आहे, जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता टिंबटिंब. हाही प्रश्न 1 मार्कासाठी विचारलेला प्रश्न आहे. जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता किती असते? एकूण उपयोगिता महत्तम म्हणजे सर्वात जास्त एकूण उपयोगिता केव्हा आहे? ह्या ठिकाणी देखील एकूण उपयोगिता सर्वात जास्त आहे, ह्या ठिकाणी देखील एकूण उपयोगिता सर्वात जास्त आहे. मग दोघांपैकी बिंदू कोणता विचारात घ्याल तर आपल्याला नगसंख्या जर विचारात घेतली तर 5व्या नगसंख्येच्या वेळेस समाधान मिळालं होतं, त्याच्यापेक्षाही 6वा नग एक एक्स्ट्रा खरेदी सेवन केल्यावरती देखील जे समाधान मिळाले ते देखील तेवढंच आहे. म्हणून 6व्या नगाच्या वेळेचं समाधान सर्वात जास्त एकूण उपयोगिता ह्या ठिकाणी मिळते. आता एकूण उपयोगिता आपण शोधली सर्वात जास्त कुठं आहे, दोन्ही ठिकाणी सारखे, पण ज्या जास्तीत जास्त नगसंख्येला हे समाधान जास्त दिसेल ती नगसंख्या आपण विचारात घ्यायची. म्हणजे 6व्या नगाला दिसते म्हणून 6वं नग आपण विचारात घेतोय. या 6व्या नगसंख्येला महत्तम आहे एकूण उपयोगिता, त्यावेळेस सीमांत उपयोगिता शोधायला सांगितले. सीमांत उपयोगिता पहा, या सीमांत उपयोगिता वक्र याच्यावरती सीमांत उपयोगिता पहा कुठं आहे, ह्या ठिकाणी आहे. ओके, ह्या ठिकाणी सीमांत उपयोगिता असल्यामुळे ह्या वेळेस ही जे महत्तम असते त्यावेळेस ही किती असते तर ही असते ह्या 0 अक्षाच्या लाईनवरतीच तो बिंदू मिळतो. म्हणजे ह्यावेळेस सीमांत उपयोगिता जर पाहिली तर ती सीमांत उपयोगिता 0 असल्याचं आपल्याला दिसून येतं. सीमांत उपयोगिता 0 असते. अशा पद्धतीने उत्तर लिहिलं तरी चालेल किंवा पूर्ण वाक्यात जरी तुम्ही लिहिलं तरी चालेल. जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते. ओके, यानंतर 4 मार्काचा प्रश्न असल्याने आणखी एक प्रश्न आपल्याला ह्या ठिकाणी दिलेला आहे. कोणत्या नगाचे सेवन केल्यानंतर उपभोक्त्याला सर्वाधिक समाधान मिळते? कोणत्या नगाचं सेवन केल्यावरती उपभोक्त्याला सर्वाधिक समाधान मिळते हा देखील 1 मार्काचा प्रश्न आहे. सर्वाधिक समाधान मिळणारा बिंदू आपल्याला शोधावा लागेल. तो सीमांत उपयोगितेच्या याच्या ठिकाणी मिळत नाही. सर्वाधिक समाधानाचा जो बिंदू आहे तो एकूण उपयोगितेवरती असतो. मग सर्वाधिक समाधान कुठे? आत्ताच आपण पाहिलं सर्वात जास्त इथं त्याला सुरुवातीला एवढे मिळाले, नंतर हे वाढत गेलं, समाधान वाढत गेले आणि इथं वाढत जाऊन ह्या ठिकाणी असा बिंदू आला की याच्यानंतर मात्र वाढलं नाही, इथून कमी व्हायला सुरुवात झाली. म्हणजे हा महत्तम सर्वात जास्त समाधान उपभोक्त्याला ह्या ठिकाणी मिळत आहे. म्हणून सर्वाधिक समाधान मिळणारा नगसंख्या विचारली. मग नगसंख्या आपल्याला खाली शोधावी लागते. नगसंख्या ह्या अक्षावरती दिलेली आहे. या अक्षावरती नगसंख्या पहा किती आहे, 6 आहे. 6 ह्या नगसंख्येच्या नंतर किंवा 6 या नगसंख्येला सर्वाधिक समाधान मिळते. म्हणून 6व्या नगसंख्येचे सेवन केल्यानंतर सर्वाधिक समाधान मिळते. कोणत्या नगसंख्येचे सेवन केल्यावर नंतर 6व्या नगसंख्येचं सेवन केल्यानंतर सर्वाधिक समाधान मिळत आहे. ठीक आहे. मग अशा पद्धतीने ह्या ठिकाणी मित्रांनो 4 प्रश्न 1 मार्काचे विचारलेले होते. सोपी आकृती होती, संबंध माहिती असतील, घटक माहिती असतील, आकृतीतले वक्र समजले असतील तुम्हाला तर हे असे उत्तर लिहायला खूप सोपे आहे. तुमची 2 कामं होतील. एक तर तुम्हाला याच्यावरती जर सहसंबंधाचा प्रश्न इतर ठिकाणी विचारला असेल तर तिथंही तुम्हाला हे सगळी माहिती सांगायला उपयोग पडतो आणि अशी जर आकृती स्पेशल बाजूला काढून त्याच्यावर प्रश्न विचारले तरी देखील उत्तरं देऊ शकाल. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने हा होता पहिल्या आकृतीवरती असलेला प्रश्न आणि त्याचे उत्तरही आपण समजून घेतलेले आहेत. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या आकृत्यांच्या संदर्भातील प्रश्नांची माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.